संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ। एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेणारी तामिळनाडूची सराईत महिला चोरटी सांगली जेरबंद, 10.5 लाखाचा मुद्देमाल जप्त। एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या परराज्यातील एका सराईत महिला आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली। मोनिशा मणिगंडन, वय 28, राहणार जोलारपेठ, बाबूनगर तालुका व जिल्हा वेल्लोर, तामिळनाडू असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव असून तिच्या ताब्यातून 10,28,500 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे मिरज बस स्थानकावर झालेल्या एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 28 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मिरज शहरातील मुख्य एसटी स्टँडवरून बसमध्ये चढत असताना लक्ष्मी रामगोंडा रोगे, राहणार ब्रह्मनाळ तालुका पलूस, जिल्हा सांगली या महिला प्रवाशाचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं होतं। सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर आणि नागेश खरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली की एक संशयास्पद महिला सांगली एसटी स्टँडच्या पाठीमागे असलेल्या गल्ली नंबर 2 मध्ये फिरत आहे। माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकातील महिला पोलीस अंमलदार सपना गराडे आणि प्रतीक्षा गुरव यांनी तातडीने तिथे जात सापळा रचला आणि त्या महिलेला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं। तिच्या जवळील पर्समध्ये 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे घंटन, मिनी घंटन, जुबे, अंगठ्या असा एकूण 10,28,000 रुपये सोन्याचा ऐवज आणि 500 रुपयांची रोकड मिळून आली। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी महिला मोनिशा मणिगंडन हिने मिरज बस स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून हे दागिने चोरल्याची कबुली दिली। तपासात समोर आले आहे की सदर महिला ही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी तिच्यावर तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र या 3 राज्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। पुढील तपासासाठी आरोपी यांनी जप्त मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच पोलीस अंमलदार सपना गराडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर टिंगरे, अमर नरळे, दर्याप्पा पंडगर, सतीश माने, संदीप नलावडे, विक्रम खोत, प्रतीक्षा गुरव, सुनीता शेजूळ, दुर्गा कुमरे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।